आणि शिंदेंच्या या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे खासदार संजय पाटील यांची उपस्थिती होती। पवारांनी शिंदेंचा सत्कार करण्यावरून एकीकडे ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते, पण कार्यक्रमाला उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात शिंदेंना महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। या पुरस्कार प्रदान सोहळ्यावरून कालपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा होत आहेत। संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत आपली उघड नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्राच्या शत्रूंना तुम्ही पुरस्कार देताच कसे, असा थेट सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारलेला होता। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, एकीकडे संजय राऊत तीव्र शब्दात टीका करतायत, उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त करतायत, पण दुसरीकडे ठाकरेंचे खासदारच या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते असं कळतंय। नेमकं काय घडलं? ज्या प्रकारे आपण माहिती घेतोय यामध्ये परवा दिवशी हा सगळा सत्कार सोहळा झाला, ज्यामध्ये आपण बघतोय शरद पवार हे एकनाथ शिंदे यांचा सत्कार करतात आणि या सगळ्या सत्कार कार्यक्रमानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, संजय राऊतांकडनं, उद्धव ठाकरेंकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली। मात्र याच कार्यक्रमात आपण बघतोय ईशान्य मुंबईचे जे खासदार आहेत संजय दिना पाटील ते उपस्थित होते। असं सांगण्यात येते की त्यांना हे निमंत्रण होतं आणि या निमंत्रणास मान देऊन ते या कार्यक्रमात त्या जिथे सत्कार होत होता त्या सत्काराला उपस्थित होते। मात्र त्यांची अधिकृत प्रतिक्रिया कळलेली नाही, कारण एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका वेगळी दिसते आणि त्यामुळे त्याच कार्यक्रमात संजय दिना पाटील इथे उपस्थित आहेत। म्हणजे एकीकडे पक्ष नाराजी व्यक्त करते, मात्र दुसरीकडे पक्षाचेच खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। मात्र यामध्ये संजय दिना पाटील यांना निमंत्रण होतं हे कळतंय, मात्र पक्षाची भूमिका सोडून ते उपस्थित कसे राहिले या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया त्यांची कळू शकलेली नाहीये। निश्चित। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दिल्लीमध्ये शिंदेंचा महाजी शिंदे पुरस्कारानं सन्मान करण्यात आला, पण याच पुरस्कार सोहळ्यावरून जेव्हा संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जाते, त्याच कार्यक्रमामध्ये ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे उपस्थित असल्याचं या चित्रांमध्ये स्पष्ट दिसतंय। त्यामुळे पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका संजय दिना पाटील यांनी कशी घेतली, जरी निमंत्रण मिळालं होतं तरी सुद्धा ते या सत्कार सोहळ्याला कसे उपस्थित राहिले हा सवाल उपस्थित होतोय। काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी आपल्याला निमंत्रण असलं तरी सुद्धा आपण अशा कोणत्याही कार्यक्रमात जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे संजय दिना पाटलांची उपस्थिती सध्या प्रश्नांच्या फेऱ्यात अडकल्याचं आपल्याला दिसतंय। शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात शिंदेंना महाजी शिंदे पुरस्कार देण्यात आला आणि त्यावरून ठाकरे गटानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। ज्यांनी महाराष्ट्र कमकुवत केला त्यांना तुम्ही पुरस्कार कसा देता, असा सवाल संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारला। दरम्यान यावर चर्चा होत असताना, टीका टिप्पणी होत असताना संजय दिना पाटील जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत ते या कार्यक्रमात उपस्थित होते असं या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय। त्यामुळे संजय दिना पाटलांची उपस्थिती या कार्यक्रमाला नेमकं काय दर्शवते असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। या सत्कार सोहळ्यावरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतोय की काय, अशी चर्चा कालपासून रंगतीये। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, ज्या पुरस्कार सोहळ्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये फार तीव्रपणे उमटताना काल दिवसभर आपण पाहिले, त्या पुरस्कार सोहळ्यात ठाकरे गटाच्या खासदारांची उपस्थिती नेमकं काय दर्शवते? संजय दिना पाटील तिथे का उपस्थित होते? प्रज्ञा, संजय दिना पाटील यांनी स्वतःच याविषयीचा फोटो त्यांच्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे। ज्यावेळी शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिला जात होता त्यावेळी संजय दिना पाटील ते स्वतः तिथे हजर होते। संजय दिना पाटील हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्यांचे आणि शरद पवारांचे तसे जुने संबंध आहेत आणि त्यांनी असंही म्हणू शकतात की महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून शरद पवारांच्या वतीने किंवा शरद पवारही त्या कार्यक्रमात होते म्हणून ते तिथे उपस्थित होते असाही एक प्रश्न आहे। परंतु दुसऱ्या बाजूला ज्यावेळी ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत आणि अनेक खासदार हे ठाकरेंचे जर शिंदेकडे जाणार असतील तर अशा पार्श्वभूमीवर जर संजय दिना पाटील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर नक्कीच हे लक्षवेधी ठरते। प्रज्ञा, सोमेश, आज आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये येत आहेत, खासदारांशी संवाद साधणार आहेत, या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते?
आज दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरे हे या सर्व खासदारांना भेटणार आहेत. त्यामुळे स्वाभाविक नेमकं खासदारांना आता पुढे त्यांचा कोड ऑफ कंडक्ट कसा असावा याबद्दल चर्चा नक्कीच होऊ शकते. कारण दिल्लीमध्ये एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे की महाराष्ट्रातील अनेक खासदार आमदारांना जेव्हा कधी ते दिल्लीत येतात त्यावेळी हो. पूर्वी शरद पवार निमंत्रण द्यायचे, आता वेगवेगळे नेते त्यांच्या बंगल्यावर त्यांना जेवणाचं निमंत्रण देत असतात आणि या स्नेहभोजन कार्यक्रमाला सगळे खासदार आमदार एकमेकांच्या पक्षभेद विसरून उपस्थित राहतात. परंतु आता जर अशा प्रकारे पक्षफोडीचे चर्चा सुरू असतील तर त्या पार्श्वभूमीवर अशा निमंत्रणांचं वेगवेगळ्या कार्यक्रमाचं काय करावं, त्यावेळी काय भूमिका घ्यावी याबद्दल निश्चितच आज आदित्य बरोबर आहे. ठाकरे आणि याच सगळ्याच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. पण अर्थात सत्कार सोहळ्याला संजय दिना पाटलांची उपस्थिती ही सध्या लक्षवेधी ठरतीये. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.